गुड इव्हनिंग सगळ्या लोकांना. गुड इव्हनिंग. काही वेळ देऊ आपण सगळ्या लोकांना जॉईन होण्याकरिता. आणि मी जस्ट एक नोटिफिकेशन टाकतो. एक 2-5 मिनिटं देऊया सगळ्या मित्रांना जॉईन होण्याकरता. रिक्वेस्ट करेल जर तुम्हाला कॅमेरावर येता आलं तर प्लीज कॅमेरावर या. अतिशय महत्वपूर्ण आज कॉल आहे. माझ्या एंडला सगळी सेटिंग नीट आहे का ते चेक करतो आहे. ओके, फक्त मेसेज टाकून देतो प्लीज जॉईन. ओके, जस्ट एक मिनिट. कोणी मला सांगू शकेल का माझा आवाज नीट येतोय का? कॅन एनीवन जस्ट मेसेज करून जर कोणी सांगू शकलं तर प्लीज मेसेज करून सांगा की माझा आवाज नीट येतोय, किंवा थम्सअप द्या जे पण व्हिडिओवर आहे. वंडरफुल, ग्रेट. जर कॅमेरावर येता येत असेल तर प्लीज कॅमेरावर या, म्हणजे मी पण तुम्हाला बघू शकेल. पण जर तुम्हाला नाही येता येत तर हरकत नाही. पण जे लोक पण जॉईन करणार आहेत, एक सेकंड, कोणाचा कॉल होता हा? ओके, 1-2 मिनिटं देऊया आपण सगळ्यांना जॉईन होण्याकरता. कदाचित काही काही लोकांना नवीन असेल, हे माहिती नसेल झूमचं, तर म्हणून थोडा वेळ देऊया आपण सगळ्यांना. कोणी अनम्यूट करून मला फक्त बोलू शकेल का, म्हणजे मला लक्षात येईल की तुम्हाला सगळ्यांना माझा आवाज, मला तुमचा आवाज येतोय का? हाँ हेलो. ओके, ग्रेट. थँक्यू हाँ सर महेश येत फॉर आहे द. येत आहे. हो ओके, सर, थँक्यू व्यवस्थित आहे. महेश. ओके वंडरफुल. सगळे थँक्यू. लोक म्यूटवर जा. ओके, ग्रेट. तर आपण एक 2 मिनिटं आणखी देऊया सगळ्यांना जोडण्याकरता. कदाचित आज शनिवार आहे तर सगळ्यांना जोडता येणार नाही, आणि उद्या 11 वाजता देखील मी हा कॉल ठेवलाय, म्हणजे सगळ्यांना समजेल, त्यांची प्रश्नांची उत्तरं पण देखील मिळतील. एक 5 मिनिटांनी सुरुवात करूया आपण. म्हणजे मीन वाईल मी तुम्हाला सगळ्यांना एक छानसं म्युझिक ऐकवतो. पाच वाजून 5 मिनिटांनी सुरुवात करूया आपण. 2 मिनिटं देऊया सगळ्यांना जुडण्याकरता, जॉईन होण्याकरता. आणखी 1 मिनिट घेऊया. 5 वाजून 5 मिनिटांनी सुरुवात करूया. ओके, ग्रेट. तर आपण आता 8 लोक आहोत सामील, मला घेऊन 9 लोक. बाकीचे लोक जेव्हा जुळतील तेव्हा जुळतील. थँक्यू एव्हरीवन जॉईन करण्याकरता. माझं नाव आहे अनिकेत. मी पुण्याचा रहिवासी आहे. मला एकूण 16 वर्षाचा अनुभव आहे, आणि 10 वर्षापासून मी हे जे तंत्र आहे जे मी तुम्हाला शिकवणार आहे, ज्याच्याबद्दल सेमिनार आहे, ते शिकत होतो. 10 वर्ष झाले मी लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन, होपोनोपोनो, हे हे सगळे वेस्टर्न टेक्नॉलॉजीज आहे, टेक्निक्स आहे, ज्यांना मी शिकत गेलो, आणि त्याच्यावर मी आता त्याच्यावर बरीच माहिती घेऊन मी स्वतःच्या आयुष्यात त्याला लागू केलं. आता लागू करत करत माझ्या आयुष्यात असे
काही रिझल्ट्स मला मिळाले, ज्यामुळे मला असं वाटलं, की हे तंत्र माझ्यावर उपयुक्त होतं आहे. कदाचित हे दुसऱ्यांवर उपयोगी होईल का नाही, हे मला प्रश्न पडला. तर मी देखील तुमच्यासारखा एक नोकरी करणारा माणूस आहे. 16 वर्षापासून मी एक आय-टी कंपनीमध्ये नोकरी करतो. मी एक असोसिएट डायरेक्टर आहे एका आय-टी कंपनीमध्ये. पण नोव्हेंबर महिन्यात मागच्या वर्षी मी ठरवलं, की मी हा प्रयोग दुसऱ्यांवर करेल, जो मी 9 ते 10 वर्षापासून स्वतःच्या आयुष्यात करतोय. मला बरेच रिझल्ट्स आले. जसे माझं लव्ह मॅरेज झालं. मला 2 मुलं झाले. ते देखील मी लिहून आकर्षित केले आहे. मला 1 मुलगा, 1 मुलगी आहे. 7 वर्षाचा मुलगा आहे आणि 1.5 वर्षाची मुलगी आहे मला. मी ज्या नोकरीवर, ज्या पदावर आहे, ते देखील मी आकर्षित केले लिहून, माझ्या टेक्निक्स वापरून. रिसेंटली मार्च 30 तारखेला रामनवमीच्या दिवशी मी 25 लाख रुपयाची एम-जी हेक्टर गाडी पण विकत घेतली आहे. आणि हे झालंय मी माझे किडनी स्टोन, माझ्या शरीरात 3 स्टोन होते. 7 9 आणि 23 हे 21 सॉरी. हे तिन्ही स्टोन गेले आहेत माझ्या शरीरातनं आणि मी कोणता इलाज केला नाही. मी फक्त एक छोटंसं औषध आणि एक पाण्याचा प्रयोग आहे, जो मी तुम्हाला सगळ्यांना शिकवणार आहे दुसऱ्या दिवशी, तो केला आहे आणि त्याने माझे ते 3ही दगड शरीरातले, किडनी स्टोन ते विरघळले. आता हे जे तंत्र आहे, मी पहिले माझ्या मित्रांवर त्यांना अप्लाय केलं. म्हणजे मला रिझल्ट चेक करायचा होता, की येतो की नाही. आता जेव्हा मी 3 महिने त्यांच्यावर प्रयोग केला, मी जवळपास 50 लोकांवर हा प्रयोग केला आणि त्यातले 12 लोकं होते, ज्यांची इच्छापूर्ती झाली. अ, एक व्यक्ती होती, जी 10 वर्षानंतर प्रेग्नंट राहिली. ते पण नॉर्मल. ते खूप आश्चर्यचकित होतं तिच्यासाठी. एक व्यक्ती होती, तिचं काउन्सिलिंग चाललं होतं, डिव्होर्स फाईल केला होता आणि 4थ्या महिन्यात तिचा नवरा रिटर्न आला तिच्याकडे आणि तिचं डिव्होर्स थांबलं. अ, असे भरपूर व्यक्ती ज्यांना नोकऱ्या लागल्या नव्हत्या, त्यांना नोकऱ्या देखील लागल्या. कारण हे जे प्रयोग आहे, हे जर आपण दररोज प्रॅक्टिस केलं, तर आपली अवती-भोवतीची ऊर्जा आपण कशी वापरू शकू, ते तुम्हाला शिकवलं जाणार आहे. आता मुळात मला सगळं काही एका दिवसात तुम्हाला सांगता येणार नाही, आता ह्या 15-20 मिनिटाच्या कॉलमध्ये. पण मला सांगायचं तात्पर्य हे, की मी जेव्हा हे माझ्या मित्रांवर प्रयोग केला, त्यानंतर मी इंग्लिश आणि हिंदीमध्ये हा प्रयोग शिकवायला सुरुवात केली नोव्हेंबर महिन्यात. मी त्याला एप्रिल, मे पर्यंत शिकवलं आणि नंतर मला बऱ्याच लोकांनी म्हटलं, की मराठी माणसाला हे नॉलेज नाहीच आहे, माहितीच नाही. कारण इंग्लिशमध्ये खूप पुस्तकं लिहिले गेले आहेत. खूप लोकं इंग्लिशमध्ये शिकवतात, हिंदीमध्ये देखील शिकवतात हे तंत्र. पण मराठीत हे कोणीच शिकवत नाही. म्हणून मी आता हे मराठीत शिकवण्याचं एक टार्गेट धरलं आणि मी मुळात हे विचार केला, की आता मी मराठी लोकांपर्यंत हे तंत्र पोहोचवणार आहे. आता हे जे तंत्र आहेत, हे सगळे बाहेरचे आहेत. आता 3 वेगळे-वेगळे तंत्र मी तुम्हाला शिकवणार आहे 3 दिवसाच्या सेमिनारमध्ये. आता बऱ्याच लोकांना शंका होती, की हा खरोखर सेमिनार आहे का हा स्कॅम आहे काहीतरी? कारण बऱ्याच मराठी माणसांनी कधी ही गोष्ट ऐकली नव्हती, की असे काही तंत्र आहेत, ज्याच्याने आपल्याला आपल्या शारीरिक किंवा आपल्या प्रेमाच्या संबंधांमध्ये, नात्यांमध्ये किंवा आपल्या नोकरी, व्यवसाय किंवा पैशामध्ये आपल्याला गती घेता येईल. आता हे जे तंत्र आहे, मी मागच्या 2 महिन्यापासून मराठी माणसांना शिकवतोय आणि बरेच लोकं आहेत ज्यांना त्याची पॉझिटिव्ह इफेक्ट येत आहे. आता ही काही जादू नाहीये आणि नाही मी एक तांत्रिक आहे, की मी तुम्हाला म्हणेल, की 2 लिंब कापा आणि तिकडे बाजूला ठेवा आणि तुमचं आयुष्य सुधरतील आणि 3 दिवसात तुम्हाला फरक दिसेल. असं काही नाहीये. मी तुम्हाला जे तंत्र शिकवणार आहे, ते बेसिक आहे, सायंटिफिक आहे. मी प्रूफ्स देणार आहे तुम्हाला, की हे मी जे शिकवतो आहे, त्या तंत्राला बेस आहे. ओके. म्हणजे माझ्याकडे प्रूफ आहे, की हे कसं काय योग्य आहे. आपल्या ऊर्जा कशी वाढते आणि त्या ऊर्जेचा आपण कसं नीट वापर केला, तर आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम आपण स्वतः सोडू शकतो. आता हे जे 3 दिवसाचे सेमिनार मी करणार आहे, पहिल्या दिवशी मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आकर्षणचे सिद्धांत काय आहे? कसं ऊर्जा वापरली जाते? काय असतं व्हायब्रेशन, काय असतं फ्रिक्वेन्सी, कशी त्याला वापरू शकतो आपण आणि कसं आपल्या आयुष्यात त्या गोष्टी आकर्षित करू शकू, जे आपल्याला हवे आहेत, हे तुम्हाला शिकवलं जाईल. दुसऱ्या दिवशी तुम्हाला एक प्राचीन तंत्र त्याचं नाव आहे होओपोनोपोनो. हे एक हवाईयन म्हणजे एक अमेरिकेच्या बाजूला एक छोटंसं आयलंड आहे. तिथे हवाई आयलंड म्हणतात त्याला. तिथलं हे तंत्र आहे. त्या तंत्रामध्ये तुम्हाला कसे तुमचे दुःख, निगेटिव्ह विचार, मानसिक प्रॉब्लेम जे आहे, ते तुम्ही कसे दूर करू शकता शब्दांनी आणि ते शब्द काय आहेत, ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी शिकवलं जाईल. आता हे जे दोन्ही दिवस आहे, ह्या दोन्ही दिवसात मी तुम्हाला फक्त शिकवणार नाहीये. मी फक्त म्हणणार नाही, की असं आहे, ही इन्फॉर्मेशन नाहीये. मी तुम्हाला त्यांचा प्रयोग करवणार आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा मी म्हणेल ऊर्जा अशी असते, तर ऊर्जा काय असते हे तुम्हाला डोळे बंद करून मी तुम्हाला दाखवेल. मी तुम्हाला फील करवेल, की ऊर्जा काय आहे.
मी जेव्हा तुम्हाला ते प्राचीन तंत्र शिकवणार आहे तेव्हा मी तुमच्या डोळ्यातनं अश्रू बाहेर काढेल आणि तेव्हा तुम्हाला समजेल की हे तंत्र किती इफेक्टिव्ह आहे. आता होतं काय, लोकांना मुळात हे वाटतं की यार ₹99 मध्ये काय इंट्रोडक्शनच तर असेल, पण मी इंट्रोडक्शन नाही देणार. मी तुम्हाला हे पूर्ण नॉलेज देणार आहे अख्खं. आता बऱ्याच लोकांनी मला तिसऱ्या दिवशीबद्दल बोलूया, मग पुढे जाऊया. तिसऱ्या दिवसापूर्वी आपण सबकॉन्शियस माइंड ट्युनिंग म्हणजे आपला जो मेंदू आहे त्याला एक काम करण्याची एक पद्धत असते. त्याला सवयी असतात. तर त्या सवयींमुळे आपल्या आपल्या त्या विचारांच्या सवयीमुळे, आपल्या शरीरातल्या सवयींमुळे, आपल्या सायकलमुळे, आपल्या मेंदूच्या सायकलमुळे आपल्या आयुष्यात बरेच अडथळे येतात. कारण तेच गोष्टी घडत जातात. आता भरपूर लोकांना मी जेव्हा विचारलं तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम काय, तर ते म्हणतात की मी जे पण काम करतो त्याच्यात मी असफल राहतो. मी नेहमी माझं लग्न तुटलंय, 2दा माझं लग्न मोडलं गेलं आहे. माझं भांडणं घरात होत राहतात. माझं कोणाबरोबर पटत नाही. माझे विचार नियंत्रणात राहतात. हे का होतं? कारण तुमचे शरीर आणि तुमचा मेंदू तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे आणि तो निगेटिव्ह झालाय. आणि ते तिसऱ्या दिवशी तुमचे निगेटिव्ह पॅटर्न कसे बाहेर काढायचे आणि त्याबद्दल मी पूर्ण माहिती देऊन तुम्हाला समजवणार आहे. आणि शेवटच्या दिवशी हे तिघही तंत्र तुम्ही कसे वापरू शकतील याची माहिती तुम्हाला देणार आहे. आता हा जो सेमिनार आहे 3 दिवसाचा, हा मूळ ₹99 ला ठेवला आहे. हे जे ₹99 मी तुम्हाला नॉलेज देतोय किंवा इन्फॉर्मेशन किंवा मी प्रॅक्टिकल करवणार आहे, ते तुम्हाला कोणीच देणार नाही. कारण हे तंत्र माझेच मित्र जे ट्रेनर आहे इंग्लिश, हिंदी आणि त्याच्यात, ह्या तंत्राला शिकवायचेच मुळात 10 ते ₹11,000 घेतात. आता 3 दिवसात मी तुम्हाला सगळं काही शिकवू शकणार नाही. आता हा लेव्हल 1 असणार आहे. हा बेस लेव्हल आहे, फाउंडेशन. त्याच्यामध्ये मी तुम्हाला इतकी माहिती देईल, की कदाचित तुम्हाला असं वाटेल, की आम्ही हे कदाचित कधीच ऐकलं नाहीये आणि तुम्हाला असं वाटेल पहिले हा प्रयोग करून बघू. आता मी कोणाला काही फोर्स करत नाही, की तुम्ही माझा प्रोग्राम जॉइन करा या नाही. पण मी हा सेशन कशासाठी घेतला, आता हा आजचा कॉल देखील का घेतला? कारण भरपूर लोकं मला म्हटले, की ही जी लिंक तुम्ही पाठवली आहे, ती खरोखर आहे का? हा स्कॅम तर नाही आहे ना? कदाचित आम्ही त्याच्यावर क्लिक करून आमचे पैसे तर लुबाडले जाणार नाही ना? म्हणून मी हा कॉल केला, की लोकांना कळायला पाहिजे, की मी एक ऑथेंटिक माणूस आहे आणि मी हा सेशन घेणार आहे तुमच्या सर्वांसाठी. अ, तर बाकी प्रश्न विचारायचे तर हा सेमिनार उद्या सोमवारपासून सुरुवात होणार आहे. रात्री 8 ते 9:30 दररोज 1.5 तास होणार आहे. 3, 4, 5 म्हणजे 3 दिवस सोमवार, मंगळवार, बुधवार हे तिन्ही दिवस हा मराठीमध्ये मी शिकवणार आहे. 90 मिनिटं दररोज लाईव्ह सेशनवर. जसं तुम्हाला आता Zoomची लिंक आली तसंच तुम्हाला या तिन्ही दिवसाची लिंक येत जाईल. तुम्हाला त्याच्यात जॉइन व्हायचंय आणि तुम्हाला ऐकायचं. आता काही लोकं म्हणतील, की कदाचित मला वेळ जमत नाहीये, तर तुम्हाला सगळ्यांना रेकॉर्डिंग दिली जाईल, जी 72 तास ॲक्टिव्ह राहील. म्हणजे 3 दिवस तुम्ही ती रेकॉर्डिंग ऐकू शकता. त्याच्यानंतर ती लिंक ऑटोमॅटिक एक्सपायर होईल. तुम्हाला ती रेकॉर्डिंग बघता येणार नाही. तर तुमचा मुळात सेशन संपल्याच्या 3 दिवस 72 तासामध्ये तुम्हाला ती रेकॉर्डिंग चेक करायला लागेल. ठीक आहे. आता कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. आता एक मूळचा महत्त्वाचा प्रश्नाचं उत्तर देतो मी, जे तुम्हाला कदाचित असेल. हा प्रयोग सगळ्या गोष्टीवर लागू होणार आहे. हे जे सेमिनार आहे, हे सगळ्या गोष्टी जे आपल्या अडचणी आहेत, त्या सगळ्या गोष्टींवर लागू होणार आहे. मुळात ह्या सेमिनारमध्ये येणारे लोकं कोण असणार आहे? ज्यांना त्रास आहे. मानसिक त्रास असो, शारीरिक त्रास असो, प्रेमामध्ये, संबंधांमध्ये त्रास असो किंवा तुम्हाला पैशामध्ये त्रास असो किंवा तुम्हाला नोकरी, व्यवसायामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, तर ते कसे सोडवायचे याबद्दल मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे. कारण मी स्वतः माझ्या आयुष्यात हे लागू केले पहिले आणि 10 वर्षाचा माझा अभ्यास आहे. 10 वर्ष मी हे शिकलो आहे. मी लोकांना आता मागच्या 1 वर्षापासून शिकवतोय आणि बरेच लोकांना याचा फायदा झाला आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्या ज्या गोष्टी त्यांना हव्या होत्या ते मिळाल्या. आता हे जादू नाहीये, की मी तुम्हाला म्हणेल मॅगी टाकली 1.5 मिनिटात मॅगी तयार होईल, खा आणि झालं काम. हे प्रयोग प्रॅक्टिसवर चालतं. प्रॅक्टिस म्हणजे तुम्ही जसं व्यायाम शाळेत जातात. तुमचे एका दिवसात बॉडी बनते का? नाही, राइट? तुम्हाला दररोज व्यायाम शाळेत जाऊन काय करायचंय? शरीर बनवायचंय. दररोज डंबल करायचे, एक्सरसाइज करायची, तेव्हा जाऊन शरीराची बनावट बनेल. तसंच हे जे तंत्र आहे, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातनं खरंच निगेटिव्ह ऊर्जा बाहेर काढायची, तुमचे प्रॉब्लेम्समधनं सुटका घ्यायची आहे, तर तुम्हाला ऊर्जेचा वापर करायचा म्हणजे तुम्हाला मानसिक एक्सरसाइज करायची दररोज, जी मी तुम्हाला सांगणार आहे या 3 दिवसात. जेव्हा तुम्ही हे रेग्युलरली करतील, तेव्हा तुम्हाला तुमच्या तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या नशिबामध्ये तुम्हाला एक बदलाव दिसेल आणि तो नक्कीच दिसेल जर तुम्ही त्याला प्रॅक्टिस करतील. ओके. तर ही होती माहिती. कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. हॅलो. हां, गौरव बोला. हां, बोला महेश. नमस्कार सर. नमस्कार अच्छा, बोला. आपला ॲडव्हान्स कोर्स असेल तो किती दिवसाचा आणि काय कॉस्ट असेल त्याची? हे बघा आणि ॲडव्हान्स कॉस्टची आपण सेशन 3 दिवसाचं संपल्यानंतर बोलूया. कारण आता मला कोणाला कन्फ्यूज नाही करायचं. पहिले तुम्ही पूर्ण अच्छा. नॉलेज घ्या. ओके. त्याच्यानंतर आपण बोलूया. ते काही जास्त महाग नाहीये. पण मुळात
कदाचित तुम्ही बेसिक केल्यावर तुम्हाला ऍडव्हान्स करायचं का नाही हे तुम्हाला ठरवायचंय, कारण बेसिकच इतकं मोठं आहे. ठीक आहे. अच्छा. जर तुम्हाला असं वाटतं की ह्याच्या नंतर मला मला अजून शिकायचं आहे, मला अजून वाटतं की मी अजून माझ्या स्पेसिफिक गोष्टीवर ते लागू करू, तर तुम्ही ऍडव्हान्स करू शकता. ठीक आहे. आपण ऍडव्हान्स बद्दल आता नको बोलायला, पण आहे त्याचे ऍडव्हान्स लेवल, ते आपण तिसऱ्या दिवशी समजवेल मी तुम्हाला सगळ्यांना. ठीक आहे. तो पण म्हणजे कमीत कमी किती दिवसाचा असणार, महिन्याचा असणार का कसं नाही, ऍडव्हान्स तो एक ते पण? ऍडव्हान्स दोन प्रकारचे आहेत. एक आहे 5 दिवसाचा, एक आहे 30 दिवसाचा. आणि जो 30 दिवसाचा आहे तो 3 महिन्यांसाठी चालतो. ठीक आहे. वेगळ्या वेगळ्या 3 महिने वेगळे वेगळे प्रयोग असतात. तर आपण त्याबद्दल नंतर बोलूया महेश. आता मला ओके ओके. लोकांना कन्फ्युज नाही करायचं. ठीक आहे. ठीक आहे काय हरकत नाही. ओके हॅलो. थँक्यू. ओके. येस. महेश, तुम्ही हॅलो जर सर. पेमेंट केलं, येस पेमेंट असेल केलं, एक मिनिट महेश, तुम्ही जर पेमेंट केलं नसेल तर आत्ताच करा, कारण ऑलरेडी 70 ऍडमिशन झालेत. मी जास्तीत जास्त 100 लोक घेणार आहे, कारण मला सगळ्यांना इन्फॉर्मेशन देता येणार नाही आणि मला सगळ्यांना मदत करता येणार नाही. जितके हो जास्त ठीक आहे लोक काय असतील हरकत तेवढं मला तुम्हाला वेळ देता येणार आहे. आणि मुळात झालं असं आहे की मला वाटलं नव्हतं मराठीमध्ये लोक एवढे प्रतिसाद देतील. मला जवळपास दिवसाला 150-200 कॉल येतात. तर भरपूर लोकांचे मी कॉल उचलत नाही, कारण एवढे कॉल जर येतील तर मी सगळ्यांशी बोलू नाही शकणार, कारण मी देखील 9 ते 6 नोकरी करतो तुमच्या सगळ्यांसारखं. राईट. मी हे फक्त शनिवार रविवार मला सुट्टी असते. वरनं मला सकाळचा जो वेळ भेटतो 9 वाजेपर्यंत, तो मी तेव्हा प्रयोग करतो. आणि 6:30 नंतर माझं ऑलरेडी बॅचेस चालू आहे. माझे 3-4 बॅचेस चालू असतात. तर ते बॅचेस जे ऍडव्हान्स लेवलचे आहेत ते चालू आहेत. तर आपण त्याबद्दल नंतर बोलू. पण जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर मला व्हॉट्सअप करून विचारू शकता. पण एवढंच सांगेल, हा जर 3 दिवसाचा प्रयोग जर तुम्ही नीट ऐकला तर तुमचं आयुष्य बदलू शकतं, कारण भरपूर लोकांनी हा ऐकून त्यांचं आयुष्य बदललं आहे. ओके काही हरकत नाही. हॅलो नो सर. प्रॉब्लेम. येस, कोण कोण आहे? हा हॅलो बोला. सर, मी आशा रांदे असवडे. हा हा बोला. सर, मला शंका पेमेंट बद्दल नव्हती तुमच्या. खरं तर मला विचारायचं काय होतं, शंका मनात का होती. मी 20 पासून म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन, म्हणजे द सिक्रेट वाचलं, ते जादू पुस्तक ते वाचलं, सगळं म्हणजे सगळं करत आले मी. पण मला जेवढा पाहिजे आपल्याला तेवढा अजिबात असा म्हणजे फरक जाणवत नाही माझ्या ह्याच्यात. म्हणजे असं म्हणून तुम्हाला शंका विचारायसाठी मग मला असं ओके. वाटलं की भरपूर मी असे कोर्सेस केले, काय केले, काहीच फरक जाणवत नाही. म्हणून ठीक मग आहे. तुम्हाला विचारावं म्हटलं की का जाणवत नाही, म्हणजे असं मग ह्याच्यातून वेगळं काय मला मिळणार आहे की मला फरक जाणवायला लागेल. ठीक आहे. मी तुम्हाला सांगतो. मुळात पहिले तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन ऐकलं. ओके. लॉ ऑफ अट्रॅक्शन केव्हा करतात आपण? लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय? तुम्ही जे विचार करतील ते आकर्षित करतील. जर तुमचे विचारच निगेटिव्ह आहेत, बरोबर. तर तुम्ही आकर्षित काय करतील? निगेटिव्ह. राईट. बरोबर. तर पहिले तुम्हाला काय बरोबर. काम करायला लागेल? तुम्हाला पहिले विचारांना काम करायला लागेल. जर दुसरा दिवस शिकवणार आहे मी तुम्हाला होपोनोपोनो, तो ऍक्च्युअली तुमचे विचार कसे नियंत्रणात आणायचा त्याबद्दल आहे. हे तिन्ही तंत्र मी एकत्र का शिकवतोय? कारण मुळात लोकांना असं वाटतं एक तंत्र वापरू, हे तिघं एकत्र वापरायला लागणार आहे तुम्हाला. म्हणून मी हे तिघं एकत्र शिकवतोय, कारण हे तिघं तंत्र जर तुम्ही एकत्र वापरले तर त्याची ताकद तुम्हाला भेटेल. आता लॉ ऑफ अट्रॅक्शनचा बेसिक आहे, पहिले विचारांना कंट्रोलमध्ये आणा. विचार कंट्रोलमध्ये आले तर तुमची ऊर्जा चांगली निघेल आणि तुम्ही आकर्षित करतील त्या गोष्टी. आता मुळात विचार 2 गोष्टीवर निर्भर आहे. तुमचे विचार निर्भर आहे तुमच्या विचार म्हणजे तुमचे इमॅजिनेशनवर, आणि तुम्ही काय बोलतात याच्यावर, काय बघतात, काय बोलतात. तर ते तुम्हाला सगळं समजवलं जाईल. प्लस तुमची विचार करण्याची एक काय म्हणतात त्याला, सवय झाली आहे. तुम्हाला विचार करायची सवय झाली. प्रत्येक गोष्टीला जर तुम्ही सपोज तुम्ही सावधान इंडिया बघत असतील. ओके. सावधान इंडिया सिरियल जी आपण बघतो, की याच्यामध्ये यांनी त्याचा खून केला, त्यांनी त्याचा खून केला, मर्डर केला. आता हे बघून बघून काय होतं, की आपल्याला भीती वाटते, की माझा नवरा बाहेर गेला, त्यांनी कोणाची भांडण केलं, तर तसं नको घडायला. तर तुमचे विचार कसे झालेत, जे बघतात तसे तुमचे विचार होतात. तर मुळात तुम्हाला तुमचे पहिले विचार कसे बदलायचे, तुमच्या सवयी कशा बदलायच्या, हे तिसऱ्या दिवशी समजवलं जाईल. आणि मग तिसऱ्या दिवशी हे तिघं एकत्र कसं वापरून तुम्ही तुमचे आयुष्य बदलू शकता, हे तुम्हाला मी नीट समजेल. आणि याचा 100% फायदा होईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जे ₹99 भरणार आहे, ओके, मला माहिती आहे तुम्हाला प्रश्न पैशाचा नाहीये, प्रश्न आहे शिकण्याचा. बरोबर. आता हे जे ₹99 भरणार आहे, लोकांना प्रश्न आहे की ₹99 भरतोय, कदाचित मित्रांनो, ₹99 2 चहा आणि 2 वडापाव पण येणार नाहीये आजच्या डेटला. ₹30 चहा झालाय, ₹30 वडापाव झालाय. 2 चहा 2 वडापाव पण येणार. तुम्हाला जे ₹99 देतो ना, ते ₹10,000 मध्ये लोक शिकवतात. मी मुळात शिकवतो काय मराठी माणसाला, कारण मला देखील मला असं वाटतं की जे माझ्या आयुष्यात मला मिळालंय, मी देखील महाराष्ट्रीयन आहे. पण मी कधीच मराठी लोकांमध्ये कधी शिकवलं नाही. मी फक्त इंग्लिशमध्येच लेक्चर्स घेतले आणि हिंदीमध्ये घेतले, कारण मी कॉन्व्हेंटचा आहे आणि मला सवय त्याच्यातच आहे. पण मी हा जेव्हापासून मराठीत करतोय, मला भरपूर लोकांनी मेसेज केला की प्लीज तुम्ही मराठीमध्ये अजून शिकवा आम्हाला, कारण आम्हाला याचं माझे जे ऍडव्हान्स कोर्सेस आहेत ते हिंदीमध्ये आहेत. अजून मराठीत चालू नाही झाले. ओके. तर मला सांगायचं आहे की मी हे आत्ता मराठीत शिकवायला सुरुवात केली आहे आणि माझा प्रयोग वेगळा का आहे?
कारण माझा प्रयोग मी स्वतः वापरला, मी शिकलो आहे नाही कोणाकडनं, मी स्वतः त्याला 10 वर्ष शिकून माझ्या आयुष्यात पहिले त्याला लागू केलं आहे. मी माझे 2 घरं बनवले आहेत मागच्या 6 वर्षात, 25 लाख रुपयाची गाडी घेतली आहे, 50 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट झाली आहे आणि ह्या गोष्टी तेव्हा होतात जेव्हा आपण बघतो आपल्या आयुष्यात आपण रिझल्ट आणले की नाही. आणि जेव्हा मला स्वतःवर गॅरंटी आली की मी हे रिझल्ट क्रिएट केले माझ्या आयुष्यामध्ये, तेव्हा मी हे शिकवायला सुरुवात केली. बाकीचे जे ट्रेनर्स असतील मार्केटमध्ये ते लोक कोणाकडनं तरी शिकून मग 2-3 वर्षात त्यांचा कोर्स बनवून त्यांनी पुढे नेलंय. पण मी स्वतः याला वापरतो, लागू करतो आहे आणि आजही लागू करतोय माझ्या आयुष्यामध्ये. म्हणूनच तुम्ही लोक जे आहे 70 लोक आज माझ्या बॅचमध्ये पेड का आले. पहिले माझ्या बॅचमध्ये 1 ते 2 लोक यायचे मुळात. आज 70-100 लोक काय येतात, कारण मी ते गोष्टी आकर्षित करतोय माझ्या आयुष्यामध्ये. बरोबर. तर आय थिंक मी तुमचं मोठा उत्तर दिलं आहे, पण तुम्हाला जर समजलं असेल तर तुम्ही नक्की जॉईन करा. मी तुम्हाला एक गॅरंटी देऊ शकतो की तुमचं नाही सर, मला जॉईन करायचंच आहे. फक्त मला अजून एक विचारते, फक्त एकच विचारा. शंका, म्हणजे जे माझ्या मनात निगेटिव्ह विचार येतील हे तुमच्या तंत्राने पूर्ण जातील का? तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागेल. सी असं काही जादू नाहीये की मी तुम्हाला आज शिकवलं आणि करीन उद्या मी, तुमचं तेच बदलेल. करीनच मी. तुम्हाला मी जे पण नाही, शिकवणार बरोबर आहे आहे. ते सायंटिफिक आहे. मी त्याचं प्रूफ देणार आहे तुम्हाला सेशनमध्ये. तुम्हाला ते पटेल. बरं. जेव्हा पटेल, हे बघा काय होतं, आपला देवावर विश्वास आहे. बरोबर. तुम्ही देवाला बघितलंय का? नाही बघितले. तुम्ही देवाला काय केलंय, तुम्ही त्याचा भावना म्हणजे महसूस केलं देव आहे म्हणून. बरोबर. तुम्ही त्याला बघितलं नाही पण महसूस केलं. तसंच हे तुमचा विश्वास त्याच्यावर पटलाय, कारण तुम्ही त्याला बघितलं नाही पण तुमचा विश्वास पटलाय. जसं जेव्हा मी तुम्हाला कॉन्सेप्ट शिकवेल तुमचा विश्वास पटेल, तर तुम्ही ते जोमाने इम्प्लिमेंट करतील. होतं काय, आपण ट्राय करायला जातो. आपण काय म्हणतो, मी बघते हे ट्राय करून, ₹99 ते ट्राय करून बघू, जमलं तर जमलं, नाही जमलं तर ₹99 गेले. असा विचार करून जर येतायत तर नका येऊ. तुम्हाला जर खरोखर शिकायचं आहे, तुम्हाला जर वाटतं की तुमचं आयुष्य बदलेल, मी तुम्हाला एक गॅरंटी सांगू शकतो, तुम्ही तुमच्या आयुष्यात असा अनुभव घेतला नसेल जो मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी देणार आहे. तर पहिला, दुसरा, तिसरा तिन्ही दिवस मिस करू नका. भले तुमचं कोणतंही काम असेल 8 ते 9:30 ते थांबून घ्या. कारण जर हे तुम्हाला नीट समजलं तर मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो तुमचं आयुष्य बदलणार आहे. पण ही गोष्ट तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागेल. जर तुम्ही प्रॅक्टिस केली, मला एक सांगा, जे जप करतात देवाचा पण तुम्हाला काय करायला लागतो, 21 वेळा जप करा, 50 वेळा जप करा. हे जप काय आहे, हे तुम्हाला रेपिटेशन करायला लावतात. एक सवय लागायला 21 दिवस लागतात. बरोबर. तसेच आपल्या मानसिकतेला बदलायला पण काही वेळ लागेल. एक बाळ 9 महिन्यामध्ये जन्माला येतं, एका दिवशी नाही येत. तसंच तुम्हाला हे जे प्रयोग सांगणार आहे त्याला तुम्हाला वेळ द्यायला लागणार आहे. तुम्ही जर त्याला वेळ दिला नाही आणि हे म्हटले अरे उद्या पाहिजे, अरे होत नाही होत नाही होत नाही होत नाही, ते कधीच होणार नाही. कारण तुम्ही काय सोडतायत, निगेटिव्ह ऊर्जा सोडताय की होत नाही होत नाही. मग लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्ही जर वाचले तर त्याचा अर्थ काय, जर तुम्ही म्हणतील की अरे होत नाही तर तुम्हाला ते कधीच होणार नाही. कारण तुम्ही तेच गोष्टी आकर्षित करतील जे तुम्ही बोलताय आणि विचार करताय. आता हे जे नियती आहे त्याला माहिती नाही की तुम्ही काय विचार करताय, त्याला माहिती काय बरोबर आहे काय चुकीचं आहे. तुम्ही जे विचार करतील तेच तुम्ही घेतील. हे तो लॉ ऑफ अट्रॅक्शनचा लॉ आहे. त्याचाच तो सिद्धांत मी तुम्हाला नीट समजेल. तर बिंदासपणे तुम्ही जॉईन करा. मी तुम्हाला एक गॅरंटी देईल की तुमचं आयुष्य बदलेल. थँक्यू सर, नक्की जॉईन करते. ठीक आहे, परफेक्ट. येस, बाकी कोणाला काय प्रश्न? पेमेंटची लिंक पाठवली आहे ना सर? मी पेमेंट लिंक पाठवली आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला या ग्रुपवर पण पाठवून देतो. एक सेकंड मला चेक करू द्या. हीच पेमेंट लिंक आहे. मी ग्रुपमध्ये पुन्हा पेमेंट लिंक पाठवतो. त्यावरती तुम्ही पेमेंट करून त्या ग्रुपमध्ये स्क्रीनशॉट पाठवा. म्हणजे मी तुम्हाला मुख्य ग्रुप जो आहे माझा, ज्याच्यात 70 लोक ऑलरेडी जुडलेत, त्याच्यात मी तुम्हाला ऍड करेल. आणखी कोणाला काही प्रश्न आहेत का मनामध्ये? हो Yes, सर, विचारा. मला हा, एक ठीक आहे, करून ठीक आहे. बोलून घ्या त्यांच्याशी, काय हरकत नाही. हा, बोला. ऍक्च्युअली मी आता जस्ट लेट जॉईन झाले, कारण माझा नेटचा इश्यू होता. इकडे पाऊस पण थोडा पडतोय त्यामुळे. तर मला हे थोडंसं सांगाल का की नेमकं काय हिप्नोटिझम? मी तुम्हाला ग्रुपमध्ये मगाशी मेसेज पण केलेला. नाही, हा. हे हिप्नोटिझम नाहीये. हे 3 वेगळे वेस्टर्न तंत्र आहेत. एक आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन, एक आहे होपोनोपोनो आणि तिसरा आहे सबकॉन्शियस माइंड ट्युनिंग. ओके. म्हणजे अवचेतन मनाची ट्युनिंग. आपले जे मेंदू आहे त्याच्यात 2 प्रकारचे मन हे असतात. चेतन मन, अवचेतन मन, कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. तर आपण अवचेतन मनाची कशी वापर करू शकतो, कारण आपला जीवन 95% तो कंट्रोल करतो. तो तिसऱ्या दिवशी शिकू आपण. दुसऱ्या दिवशी होपोनोपोनो म्हणून एक प्राचीन तंत्र आहे, जे हवाईन तंत्र म्हणजे युएसच्या एका आयलँडवरचं तंत्र आहे. तिकडे वापरतात हे लोक.
त्या तंत्राने तुमचे विचारांना, निगेटिव्ह विचारांना कसं कंट्रोल करू शकता तुम्ही आणि त्याच्याने तुम्ही फायदा कसा घेऊ शकता हे तुम्हाला शिकवलं जाणार. आणि पहिल्या दिवशी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे तुम्हाला जे हवं ते तुम्ही आकर्षित करू शकता. म्हणजे हिंदीमध्ये म्हणायचं झालं तर कुदरत देती नाही है, कुदरत लौटाती है. जे तुम्ही पाठवतील तेच तुम्हाला भेटेल. म्हणजे जर तुम्ही पॉझिटिव्ह पाठवतील तर तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टी येतील. जर तुम्ही निगेटिव्ह विचार करतील म्हणजे भीती, निगेटिव्ह म्हणजे काय, भीती, टेन्शन, स्ट्रेस, रडणं, हे सगळे निगेटिव्ह इमोशन झाले. जर तुम्ही निगेटिव्हिटी मध्ये राहतील, डिप्रेशन सारख्या याच्यात, तर तुमच्या आयुष्यात आणखी त्या गोष्टी येतील. ह्याबद्दल आपण फक्त मी सांगणार नाहीये, मी ऍक्च्युली तुम्हाला प्रयोग अनुभव करवणार आहे. म्हणजे मी जेव्हा तुम्हाला म्हणतोय की हे विचार असे वळवायचे असतात, तर मी तुम्हाला ऍक्च्युली विचार कसे वळवायचे हे प्रॅक्टिकली करवणार आहे. मी जर तुम्हाला म्हणेल की ऊर्जा अशी असते, तर ऊर्जा काय आहे हे तुम्हाला डोळे बंद करून मी तुम्हाला करवणार आहे, ऊर्जा दाखवणार आहे मी तुम्हाला काय असते. ठीक आहे. तर मी फक्त तुम्हाला, भरपूर लोकांची पद्धत वेगळी असते शिकवण्याची. माझी पद्धत एक्स्ट्रीम वेगळी आहे, कारण मी फक्त लोकांकडनं शिकलो नाहीये, मी स्वतः त्या गोष्टी अनुभवल्या आहेत आणि स्वतः काय काय गोष्टी इन्व्हेंट देखील केल्या आहेत. तर हे गोष्टी तुम्ही नक्कीच अटेंड करा 3 दिवस, कारण हे जे तंत्र मी तुम्हाला शिकवणार आहे, मी हे लोकांना पण मगाशी सांगितलं, हे 10-11 हजार लोक चार्ज करताय शिकवायचे. मी तुम्हाला जे 99 रुपयात शिकवतोय, का शिकवतोय 99? कारण मला सामान्य माणसापर्यंत ही विद्या पोहोचवायची आहे, कारण ही मराठी माणसाला माहितीच नाही. मुळात मराठी माणूस मागे आहे आणि आपल्याला हे तंत्राबद्दल माहिती नाही. हे वेस्टर्न कंट्रीज मध्ये हे तंत्र एवढे वापरले जातात, म्हणून या विश्वामध्ये 1% लोकांकडे 99% धन आहे. या विश्वाचं 99% जे धन आहे ते 1% लोकांकडे, कारण त्यांना अशा काही काही गोष्टी माहिती आहे जे आपल्या लोकांना माहिती नाही. आणि तेच मी आता स्वतःच्या आयुष्यात अनुभव घेतोय, कारण मागच्या 8 ते 10 वर्षात मी जी गती माझ्या आयुष्यात बघितली आहे ती कधी होती नाही. मी एक सामान्य कुटुंबातनं जन्म घेतलाय, माझ्या वडिलांचं घर देखील नव्हतं झालं. ओके. आणि आज माझे 2 घरं आहेत, माझ्या 2 गाड्या झाल्यात, एक गाडी विकली ऑफकोर्स. मी आता माझ्याकडे 25 लाख रुपयाची गाडी चालवतोय, मला 2 मुलं झाले आहेत, माझं लव्ह मॅरेज झालं आहे, माझ्या पोटातनं किडनी स्टोन मी घालवलं आहे, मला माझी सॅलरी जेवढी हवी होती ती लिहून आकर्षित केली आहे, माझी डेझिग्नेशन मी लिहून आकर्षित केली आहे, माझ्या मुलाची शाळा देखील मी लिहून आकर्षित केली, कारण मी ते तंत्र एवढ्या वेळा वापरले की मला त्याची इतकी डेप्थ मध्ये माहिती की ते कसे वापरतात. आता तुम्ही जिम मध्ये कदाचित जात असतील, जिम मध्ये तुम्ही बघतात पर्सनल ट्रेनर असतो. पर्सनल ट्रेनर काय असतो? ठीक आहे, चला हे पर्सनल ट्रेनरचं एक्झाम्पल नाही देत. आता मुळात सगळं नॉलेज फुकटात अवेलेबल आहे. आता थोड्या वेळ पूर्वी मला एकाने सांगितलं की पुस्तक मी वाचलं द सिक्रेटचं. आता नॉलेज तर फुकटात भेटतं. युट्यूबवर तुम्ही जा, तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन 100 कोर्सेस भेटतील. पण मला एक सांगा, तुम्हाला माहिती आहे की वजन कमी कसं करायचं, बरोबर? वजन कमी करायचे 100 हजारो करोडो व्हिडिओ. तुमचं वजन कमी होतंय का लोकांचं? नाही होते. का नाही होते? कारण त्यांना माहिती नाही ते कसं करायचं. डिसिप्लिन अप्रोच नाहीये त्यांच्याकडे. मी तुम्हाला ती डिसिप्लिन आणवणार आहे. ते छोट्या छोट्या करेक्शन जे असतात ते तुमच्याकडनं करून घेणार आहे आणि मुळात ऍज अ कोच मी तुमच्याकडनं ते प्रयोग करून घेणार आहे. तुम्हाला सांगणार नाही, तुम्हाला म्हणणार आहे व्हिडिओ ऑन करा आणि करा. तर जितके पण लोक जॉईन करणार आहे, पहिली कंडिशन माझी ही असते, तुम्हाला कॅमेरावर यायला लागतं. तुम्ही मागे थांबून चालत नाही. आपण जितके पण लोक इथे आहोत त्या सगळ्यांना मानसिक, काहीतरी शारीरिक किंवा पैशाचा किंवा तणाव, प्रेमाचा काही ना काही प्रॉब्लेम आहे. तर घाबरायचं नाही, बिंदास कॅमेरावर यायचं. तुम्हाला जर भीती घालवायची आहे, तुमचे निगेटिव्ह काढायचे, तर तुम्हाला बिंदास होणं गरजेचं आहे. तर जे पण जॉईन होणार आहे ऐकून घ्या, कॅमेरा ऑन करायला लागणार आहे. ओके. आय होप तुमच्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला भेटलंय. हो तुम्ही सर. आणि म्यूट करा. अजून अजून एकच लास्ट प्रश्न, की माझा मुलगा आता 12वं वर्ष त्याचं चालू आहे. मग त्यांनी जर हा कोर्स केला तर त्याला अभ्यासामध्ये किंवा त्याच्या पुढच्या 100% ह्याच्यासाठी 100% फायदा होईल. तुम्ही मुळात तो 12वीत आहे, मी तुम्हाला सांगेल पहिले तुम्ही 12वीत हे नाही शिकून सर, घ्या. 12वं वर्ष चालू आहे त्याचं. मी तुम्हाला तेच सांगेल की पहिले तुम्ही हे अटेंड करा. तुम्हाला मी समजेल तिसऱ्या दिवशी की लहान मुलावर प्रयोग कसे करायचे. मी स्वतःच्या मुलावर करतोय प्रयोग. आपलं आयुष्य ना, आपल्या सवयी केव्हा लागतं माहितीये का आपल्याला? 0 ते 7 वर्षामध्ये आपल्याला सवय लागतं. आता त्याबद्दल मला तुम्हाला आज माहिती देता येणार नाही. मला पण लवकर जायचंय, कारण माझी पण आता फुटबॉल मॅच आहे. तर उद्या 11 वाजता मी पुन्हा हा कॉल घेणार आहे. तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही उद्या 11 वाजता मला विचारू शकता. येस. सर माझा बोला. मुलगा करू शकतो का हे मी तुम्हाला नाही नाही, मी विचारते, तेच हा म्हणतोय कोर्स तुम्हाला. करू शकतो का जॉईन? मी तुम्हाला हे म्हटलं, पहिले तुम्ही ऐकून घ्या. ठीक आहे. तो ओके अजून बराच लहान आहे, कारण मी त्या गोष्टी ज्या सांगणार आहे ते कदाचित त्याच्या पल्ले पडणार नाही आता. ठीक आहे. ओके ओके तर जेव्हा मी लहान पोरांचा कोर्स वेगळा करेल तेव्हा तुम्ही करवा. पहिले तुम्ही समजून घ्या, तुम्ही त्याला सांगा काय करायचंय. कळालं? ठीक आहे. ओके सर. ठीक आहे. ओके, ग्रेट. गो अहेड. कोण आहे नेक्स्ट? सुजित बोला. अनम्यूट करा सुजित, तुमचं म्यूटवर आहे तुम्ही. आला आला आला. हा, आला आला, बोला.
नमस्ते साहेब. मी सुजित नमस्कार. सावंत मुंबईवरून बोलतो आहे. हम्म. आणि सर्वप्रथम तुमचं अभिनंदन आणि आभार की तुम्ही Thank you, एवढा thank you. चांगला प्रोग्राम आहे तो मराठी अटेंड करत आहे. आणि माझं स्वतःचं असं पर्सनल मत आहे, वैयक्तिक मत आहे, की मी स्वतः पण बऱ्याच जाणून घेतलेलं आहे. सबकॉन्शियस माइंड, अंतर्मन हे आपले मराठी माणसांना माहीतच नाही. माहिती मला. आणि मी स्वतः मागील 10 वर्षापासून अंतर्मनावर अभ्यास करतो. ओके, म्हणजे माझं वंडरफुल. त्याच्यावर वाचन आहे. अंतर्मन काय मला माहिती आहे. पण तिचा मोठा 50% डिसएडव्हान्टेज म्हणजे असा की तो अभ्यास जो मी केला आहे तो मी स्वतःवर इम्प्लिमेंट करू शकलो नाही. हरकत नाही. हो हो हरकत पूर्णपणे मला माहिती आहे. सबकॉन्शियस माइंड माहिती आहे. बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आपण थोडक्यात असं तुम्ही बोलू शकता की हा माझा एक अभ्यासाचा किंवा वाचनाचा एक विषय घडला. हम्म. पण तेवढं मला अजून काही माझ्या हातून तेवढं चेंजेस झालं नाही. कारण असं मला वाटते आहे, मला कुठे असं जाणवते आहे की अपेक्षेपेक्षाही जास्त निगेटिव्हिटी माझ्यात भरली असेल, जी ताबडतोब क्लिअर होत नाही किंवा थोडा म्हणजे मीच पॉझिटिव्ह प्रॅक्टिस करताना तीच निगेटिव्ह एनर्जी बाहेर फेकून देते माझ्या पॉझिटिव्हनेसला. अच्छा, तुम्हाला एक सांगू का सुजित सर, तुम्हाला एक फक्त याच्यावर मी उत्तर सांगतो. एक गोष्ट बरोबर. ऐकून घ्या माझी. ओके, हा. होतं काय ना, तुम्ही जेव्हा गड चढतात किंवा खूप दिवसानंतर चालायला जातात, काय होतं तुम्हाला? खूप दिवस तुम्ही चालले नाहीये, बाहेर गेले नाही Practice. जास्त 5-10 किलोमीटर, तुम्हाला काय होतं, पायाला गोळे येतात. तुम्हाला Yes, माहिती बरोबर पायाला आहे. गोळे काय येतात? कारण तुमचं शरीर ना रेस्ट मध्ये असतं, कधी चाललं नसतं जास्त, तर तुमच्या बरोबर. शरीराचं एक्झर्शन होतं आणि पायाचे मसल दुखायला लागतात. तसंच ओके. तुमचं शरीर आता निगेटिव्ह आहे. ओके. निगेटिव्ह आहे, बरोबर, कितीतरी वर्षांपासून. आता बरोबर. अचानक तुम्ही त्याला बदलायला जातील तर तुमची निगेटिव्ह ऊर्जा काय करेल माहिती का? तुमच्या हम्म. आयुष्यात अशा काहीतरी गोष्टी घडवेल जी तुम्हाला हम्म. पुन्हा त्या निगेटिव्ह ऊर्जेत आणेल. मुळात बरोबर आहे तुम्हाला सर. ती सायकल तोडायची आहे. ती सायकल sir. कशी तोडायची हे मी तुम्हाला तिसऱ्या दिवशी शिकवेल. ठीक आहे? मला लिंक पाठवा, मी पेमेंट करतो त्याचं. मी ग्रुपमध्ये लिंक पाठवतो. तुम्ही सगळे ग्रुपमध्ये आहेत ना? कोणी असं आहे का जो ग्रुपमध्ये नाही आहे? आय डोंट नो. आय थिंक ग्रुप तुम्ही तुम्ही त्या पाठवा. ग्रुपमध्ये मी ग्रुपमध्ये पाठवतो. हे बा, आता ऑलरेडी 70 ऍडमिशन झाल्या. मी जास्तीत जास्त 100 घेणार आहे. मला माहिती आहे ओके. भरपूर लोकांनी मला मेसेज केला. दररोज 150 मेसेजेस येत आहे मला. ठीक आहे, अजून ओके. 3 दिवस बाकी आहे. तर जेवढ्या लवकर तुम्हाला पेमेंट करता येईल करा, कारण मी कदाचित बंद करेल ती लाईन. कारण मला सगळ्यांना समजवता येणार नाही. सगळ्यांच्या प्रश्नांचे उत्तर मी देऊ नाही शकणार, तर जस्टिस होणार नाही. कारण आता मी जसं तुमच्याशी बोलतोय, मला सगळ्यांशी बोलता येणार नाही एवढ्या 100 लोकांशी दररोज, बरोबर? Yes, sir, बरोबर. ठीक आहे, ओके. थँक्यू फॉर लिंक आस्किंग पाठवा, मी सुजित. पेमेंट नक्की करतो जॉईन कर. आणि हो तुम्हाला मी चालेल. व्हॉट्सअपला करतो. ओके. ठीक आहे, ओके, परफेक्ट. येस, कोणाला प्रश्न आहे अजून? हॅलो सर. येस महेश, बोला. अच्छा, आपण IQ लेवल आणि कॉन्फिडन्स वगैरे आपण या गोष्टीने वाढवू शकतो ना म्हणजे? 101%. ओके ओके. ठीक आहे. काही हरकत नाही, नो प्रॉब्लेम. तेवढंच विचारायचं होतं. ठीक आहे. अजून कोणाला काय प्रश्न आहे? हे पर्सनल क्वेश्चन असतील तर मला नंतर पाठवा. तुम्हाला मुळात या सेमिनार बद्दल काही माहिती हवी आहे का? पर्सनल जे प्रश्न असतील तुम्हाला, की मला ही अडचण आहे, ती अडचण, ते मी सांगतो तुम्हाला. तुम्ही हे शिकल्यानंतर तुम्ही सगळ्या अडचणीवर वापरू शकता. अगदी तुमच्या शरीराच्या, माझी एक स्टुडंट होती, तिचं किडनी ट्रान्सप्लांटचा इश्यू होता, तो देखील सक्सेसफुल घडला आहे. लोकांचे कॅन्सर, ट्यूमर देखील बरे झालेत या तंत्राने. ठीक आहे, तर हे असं अशक्य काहीच नाहीये. जर तुम्ही इथे आणि इथे नीट वापरतील जे मी तुम्हाला शिकवणार आहे, तर तुमच्या लाईफ मध्ये अशक्य काही नसणार आहे. ठीक आहे, ओके. कोणी आहे का ज्याला प्रश्न आहे सेमिनार बद्दल, पेमेंट बद्दल, किंवा माझ्याबद्दल, किंवा या कोर्स बद्दल काही शंका आहे, किंवा पेमेंट लिंक जमत नाहीये, समजत नाहीये, तर तुम्ही मला विचारा. एनीबडी, काही प्रश्न कोणाला? सर उद्या पण हेच आहे का सेम? तुम्ही घेणार उद्या आहात ते सेम 11 असणार वाजता? आहे. सी, काय होतंय ना, मला एवढे लोक रिच आउट करताना, तर मी विचार केला एक ग्रुप तयार करू, सगळ्यांना 2 वेळा कॉलवर बोलू आणि त्यांच्या सगळ्यांच्या क्वेरीज सॉल्व्ह करू. कारण मला दिवसात मी सांगितलं ना 100च्या वरती कॉल येत आहेत आणि ते मला अशक्य एवढ्या लोकांचे कॉल घेणं. मला माहिती नव्हतं की नंबर टाकल्याने एवढं काय काय होईल. कारण मुळात आपल्या लोकांना माहितीच नाही. हिंदी आणि इंग्लिश लोकांना ऍटलीस्ट माहिती आहे तंत्र काय, तर एवढे एन्क्वायरीज येत नाही. पण मराठी लोकांना, लोक वाचतच नाहीये मी जे पाठवतोय. मी त्यांना व्हिडिओ पाठवतो, मी त्यांना माहिती पाठवतोय, तर ते वाचत नाही. ते डायरेक्ट कॉल करतात की हे काय आम्हाला समजवा. म्हणून मी म्हटलं कॉलच ठेवू, त्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी समजूया लोकांना की काय आहे. ठीक आहे, ओके तर ओके उद्या ठीक देखील हा 11 वाजता सेम प्रयोग. आता हा मी व्हॉट्सअप वरती मी पुन्हा हा रेकॉर्डिंग देखील पाठवणार आहे, म्हणजे जे लोकांना उद्या पण जमणार नाही ते ऍटलीस्ट रेकॉर्डिंग तरी बघून घेतील. ठीक आहे, आहे. ओके ओके ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. ग्रेट. बाकी कोण आहे? प्रतिभा, विवो, लिंक, एसपीचं झालं, IB सवार, पती, काय आय डोंट नो. सुजितचं झालंय. कोणाला काय प्रश्न आहे का?
इफ नॉट देन आय थिंक मी कॉल एंड करतो आता. एनीबडी क्वेश्चन? घाबरू नका, बेझिझक क्वेश्चन विचारा, टेन्शन घेऊ नका. आपण सगळे प्रॉब्लेम मध्ये आहे आणि मी ते सोल्युशन मार्गदर्शन द्यायला चालू आहे. तर मनात काही ठेवू नका. पण जर पर्सनल असेल, येस विचारा. प्रश्न आहे का तुमचा? सर मी सावित्र बोलते. माझा प्रश्न होता हा बोला, काय विचारा. सर. म्हणजे पर्सनल गोष्ट आहे सर. मी म्हणजे मी खूप डिप्रेशन मध्ये आहे आता सध्याला तर. मला एक सांगा, डिप्रेशन काय असतं? मी सांगू तुम्हाला डिप्रेशन काय असतं. डिप्रेशन एकच गोष्ट निगेटिव्ह 10 वेळा विचार करून 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 तुमच्या डोक्यामध्ये ते फिट होऊन जातं की असंच आहे. आता ते जे डिप्रेशन आहे ना, ते मी तुमचं 3 दिवसात काढून टाकेल. पण तुम्हाला मुळात मला प्रॉमिस करायला लागेल की तुम्ही ही पूर्ण सेशन लाईव्ह करतील. असं नाही करायचं की मी ऐकते आणि भाजी बनवतीये, मी ऐकते आणि भाजी कापतेय, मी ऐकते आणि काहीतरी काम करते. तुम्हाला पूर्ण कॉन्सन्ट्रेट करून हा बघायला लागेल. जर तुम्ही तयारीत असेल तर जुडा. मी तुम्हाला गॅरंटी सांगतो, मी तुम्हाला मदत करेल. तुमची 100% तुम्हाला 3 दिवसात इतकी माहिती येईल. आणि जर तुम्हाला वाटलं हे पुढे न्यायचंय, जे नॉर्मली मी सांगेल लोकांना 90 दिवस प्रॅक्टिस करणं हे का गरजेचं हे देखील मी सांगेल. पण तुम्हाला जर असं वाटतं की नाही मला नाही करता येणार, कदाचित मला तेवढे पैसे माझ्याकडे नाहीये, कदाचित मला तेवढं करता येणार नाही, मला तेवढा वेळ देता येणार नाही, किंवा माझ्या घरी प्रॉब्लेम चाललाय, मला रेकॉर्डिंग ऐकता येणार नाही, तर तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करू शकता. मी त्याची पण माहिती तुम्हाला देईल. ज्यांना जमत नाही स्वतः प्रॅक्टिस, ते माझ्या बरोबर प्रॅक्टिस करू शकता. कारण मी क्लास चालवतो, मी दररोज सगळ्यांकडनं करून घेतो त्या गोष्टी. तर तुम्हाला करायला लागत नाही, मी तुम्हाला करून घेईल. ओके, तर टेन्शन घेऊ नका, बेझिझक जॉईन करा. मी तुम्हाला गॅरंटी सांगतो की तुमचं आयुष्य बदलेल हे 3 दिवस ऐकल्यानंतर. तुम्ही स्वतः मला मेसेज करून सांगतील की मी एवढी छान माहिती कधीच ऐकली नव्हती. ठीक आहे सर. हा सर, रेकॉर्डिंग तुम्ही 72 तासच ठेवता फक्त, त्याच्यावरती नाही ठेवू शकत का म्हणजे? हे बा, हा माझा व्यवसाय आहे महेश, माझा व्यवसाय आहे. मी तरी तुम्हाला 72 तासाची रेकॉर्डिंग देतोय. लोकल रेकॉर्डिंग पण देत नाही. ओके, अच्छा अच्छा. कोणीच रेकॉर्डिंग देणार नाही, कारण हे माझं नॉलेज आहे, मी शेअर करतोय. बरोबर, हा माझा ओके व्यवसाय ओके. आहे. आता मी जर असंच हे करत गेलो, आता तुम्ही मला सांगा, मुळात मला लोक विचारतात तुम्ही 99 का घेता, फुकटात शिकवा. अरे तुम्ही फुकटात नोकरी करतात का राजांनो? हा माझा नाही नाही बिझनेस पण आहे, सर राईट? नाही पण सर, फुकटामध्ये सर म्हणजे कोण सिरियसली घेतच नाही, पहिली ते गोष्ट मला म्हणजे. माहिती आहे की मला भरपूर लोक म्हटले फ्री मध्ये करा. मी मागचे 2 महिन्यापासून फ्री सेशन घेतला. 250 लोक रजिस्टर करायचे. तुम्हाला माहिती किती लोक यायचे सेशन मध्ये? 40. आता ते उलटे 250 लोक हे आणायला 99 मला 99 रुपये पण खूप कमी आहेत तसे म्हणजे. मला त्या माहितीये, मला माहिती 99 पण रुपये पण आता समजा मी दिले तर मला वाटणार ठीक आहे, जाऊ दे ना, माझ्या 99 रुपयाने काय होणार आहे. अशी थोडीफार अमाऊंट पाहिजे जेणेकरून मला म्हणजे कळकळ वाटली पाहिजे, नाही मला ते काही मग करून केलंच तेच पाहिजे. म्हणतोय. तुम्ही बरोबर प्रश्न धरलाय. मी 99 रुपये मी फ्री पण करू शकतो. मी 99 का घेतोय? मला 30,000 रुपये खर्च आला ऍडव्हर्टिजमेंटचा फेसबुकवर. तर ते पैसे कुठनं काढणार मी? पेड कुठनं ऍड काढणार करावी ते? म्हणजे तेवढा खर्च लागतोय, जास्तच आता लागतो पेड ऍड. तुमच्यापर्यंत हे ऍड पोहोचली कशी? फेसबुकने माझ्याकडनं पैसे घेतले, ते फुकटात नाही पोहोचली तुमच्याबरोबर. तर आता जर फेसबुक मला चार्ज करते, तर मी खिशातनं तर पैसे टाकणार नाही, राईट? बरोबर, सगळ्यांचं माझं, बरोबर. तुमचं जशी नोकरी तुम्हाला पैसे देते, तसं हे माझा व्यवसाय, मला पैसे भेटतात याच्यात, राईट? माझं देखील घर आहे, मला पण चालवायचं माझं घर, आणि हा माझा प्रोफेशन आहे. मुळात मुळात मी पैसे का घेतो हा प्रश्न उद्भवलाच नाही पाहिजे. आपण शाळेत आणि जातो, पैसे देऊनच जातो, राईट? लोकांची अजून एक हे असते म्हणजे मनाची भावना, पैसे कमी आहेत म्हणजे नॉलेज पण कमीच असणार, हे पण लोकांना असं नाहीये. वाटतं. पण ते हळूहळू जसे माझ्याकडे टेस्टिमोनीज येतील, जसे हा तुमचे बरोबर. तुम्ही स्वतः मला व्ह्यू तुमची व्ह्यू व्हिडिओज देतील, येस येस. तेव्हा लोकांना ऑटोमॅटिक ही इन्फॉर्मेशन येईल की बाबा हे खरं काहीतरी आहे. आणि तुम्ही जसं प्रतिसाद देतील, तुम्ही तुमच्या भावंडांना सांगतील, मित्रांना सांगतील, ते जाऊन प्रसिद्धी नंतर होईल. हळूहळू लोकांना समजेल की चार्जेस, याची पण व्हॅल्यू. काही ना काही चार्जेस असलेच पाहिजे मुळामध्ये, ऍब्सोल्युट, तरच ऍब्सोल्युट. ते लोक येणार आणि त्याचं काहीतरी बेनिफिट. आणि एकदा एक माणूस आला त्याला वाटलं की नंतर तो पहिल्यापणे बरोबर, पॉझिटिव्ह असं की नंतर तो येणारच येणार 100%, काही कामं टाकून स्वतःची बाजूला. बरोबर, बरोबर, बरोबर. फर्स्ट टाइमला तो जॉईन झाला पाहिजे फक्त. ठीक ग्रेट, आहे, काही ग्रेट. हरकत नाही, तुम्ही करत राहा, म्हणजे आम्ही सपोर्ट करू, जे काय असेल त्या प्रत्येक ज्या जमेल तसं. कारण मराठीमध्ये अशा काही गोष्टी नाहीच आहेत मुळामध्ये. म्हणजे आपण नक्की, नक्की. युट्यूबवर भरपूर आहे, पण ते काय ऐकायचं आणि काय नाही, म्हणजे याच्यामध्ये माणूस कन्फ्युज होतो. आणि अल्गोरिदममुळे हे ऐकलं की दुसरं भलतंच येतं, मग ते म्हणजे बरोबर, काही बरोबर. त्याचं घेता येत नाही सर त्याच्यामध्ये. मग त्यामुळे एक ना घाबरू कुठल्या नका. गोष्टीला सरळ काहीतरी फोकस म्हणजे प्रॅक्टिकली सांगणारा पाहिजे, स्टेप बाय स्टेप, तर ती गोष्ट आचरणात येते. नाहीतर युट्यूबवरती अशा बऱ्याच गोष्टी आहेत, पण त्याचं काही मी हे होत नाही. नक्कीच माहिती देईल तुम्हाला, घाबरू नका. तुम्ही या, जॉईन करा मंडेला, तुम्हाला समजेल. मी एक गॅरंटी देऊ शकतो सगळ्यांना तुम्हाला. तुम्ही
जे 99 रुपये भरतात ना, मी तुम्हाला 10,000चा अनुभव किंवा 1,00,000 रुपयाचा अनुभव देणार आहे, जो कदाचित तुमच्या आयुष्यात तुम्ही कधीच घेतला नसेल. याची मी तुम्हाला सगळ्यांना खात्री देऊ शकतो, गॅरंटी देऊ शकतो. तर माझ्या शब्दावर जा आणि जर तरी तुम्हाला असं वाटतं की नाही, माझे 99 वाया जातील, तर तुम्ही 99 पुन्हा माझ्याकडनं मागवून घेऊ शकता, जर तुम्हाला असं वाटतं की नाही मला याचा फायदा झाला नाही. ठीक आहे? नाही काय हरकत नाही, नो प्रॉब्लेम. थँक्यू. ग्रेट. तर आपण एंड करूया आता सेशन. कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला येस विचारा. सर नमस्कार, मी ज्योती. मी चॅटिंग केलं पर्सनल तुम्हाला हैदराबाद मध्ये. मी पुण्याची आहे, पण हैदराबादला माझं सासर आहे. हो ज्योती, तर येस माहिती. अगदी मनापासून धन्यवाद. ऍक्च्युली अशा सेक्शनची मी बऱ्याच दिवसापासून वाट बघत होते. थँक्यू. बरं वाटलं की आपली मराठी आणि मुळात मी पुण्याची असल्यामुळे पुण्याचं कोणीतरी आहे असं ते अटॅचमेंट वाटलं आणि शंकाच नाही वाटत. तुमचं जे कॉन्फिडन्स लेवल बघून की हे कदाचित नाही होणार असं वाटत नाही. आणि तुमच्या बोलण्यावरनं बऱ्याच गोष्टी वाटतात की इट इज पॉसिबल होईल हे. 100% पॉसिबल आहे. घाबरू नका. तुम्हाला मी सगळं सांगेल. जे तुम्ही आज सगळे निगेटिव्ह बोलतायत ना, 3 दिवसानंतर तुम्ही निगेटिव्ह बोलणं पण बंद करतील. कारण मी त्याची काहीतरी तुम्हाला नियम देणार आहे, जे तुम्हाला फॉलो करायचे. जर तुम्ही ते नियम फॉलो केले, ते रूल्स फॉलो केले, तर तुम्ही 90 दिवसात तुमचं आयुष्य स्वतः बदलतील. मी फक्त मार्गदर्शन देणार आहे. आयुष्य बदलणार तुम्ही स्वतः आहे तुमचं. ओके? ग्रेट. अजून एक प्रश्न सर. हा विचार. हे जे तुम्ही 3 दिवसाचं सेमिनार म्हणताय ना, म्हणजे हे 3 दिवसामध्ये अचीव होईल ह्याला म्हणजे काय गॅरंटी किंवा आपल्यावर आहे हे कसं? हे बघा, काही 3 सोल्युशन दिवसात तुम्हाला हे बघा 3 दिवसात मी तुम्हाला तुमचं बेसिक फाउंडेशन विश्वास क्लिअर करणार आहे. विश्वास तयार करणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे 90 दिवस प्रॅक्टिस करायची. आता ती तुम्हाला माझ्याबरोबर करायची का तुम्हाला स्वतः करायची हे तुम्हाला डिसाईड करायचं. ठीक आहे? मी तुम्हाला पूर्ण ज्ञान देणार आहे. पूर्ण. पण त्याची जी प्रॅक्टिस आहे पुढची, ती तुम्हाला स्वतः करायची का माझ्याबरोबर करायची हे तुम्हाला डिसाईड करायचे. कारण माझ्याबरोबर प्रॅक्टिस करायचे पैसे लागतात. तुमची प्रॅक्टिस करायची तर तुम्हाला तुमचं माहिती. ते तुमच्यावर निर्भर आहे की तुम्हाला करायची की नाही. बाकी सगळी माहिती मी तुम्हाला उद्या देतो. कारण माझी आता मॅच आहे 5:30 वाजता होती. तर अनफॉर्च्युनेटली मला ड्रॉप ऑफ व्हावं लागेल. उद्या 11 वाजता जॉईन करा. मी परत तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करेन. ठीक आहे? ओके सर, थँक्यू. ओके थँक्यू सर. एव्हरीवन. बाय. थँक्यू. बाय बाय. धन्यवाद. येस बाय. बाय एव्हरीवन.